हॅलो फ्रेंड्स, चला तर आज आपण बनवूया भेंडी फ्राय। भेंडी फ्राय बनवण्यासाठी मी येथे भेंडी स्वच्छ धुवून त्यानंतर त्याला कापडाने पुसून घेतले आहे, जेणेकरून आपली भेंडी ओली असल्या कारणाने चिकट होते, त्यामुळे आपण तिला स्वच्छ सुकूनच घ्यायची आहे। त्यानंतर मी येथे शेंगदाणे घेतले आहे। शेंगदाणे छान असे आपण भाजून घेतले आहे आणि आता आपण ते मसाला तयार करून घेणार आहे। इथे मी 2-3 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि शेंगदाणे मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे। आता आपल्याला भेंडीला फ्राय करायचं आहे। मी इथे कढईमध्ये एक तेल टाकले आहे आणि ते छान असे गरम झाले की त्यामध्ये आपल्याला भेंडी टाकायची आहे। भेंडी आपल्याला छान अशी कुरकुरीत करायची आहे, त्यामुळे ती छान अशी कडक तेलात आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। आता आपली सगळी भेंडी अशी फ्राय करून झालेली आहे देखो, आणि कुरकुरीत देखील झाली आहे। आता आपण भेंडी फ्राय करणार आहे। आता मी एका पॅनमध्ये, एका कढईमध्ये ऑइल घेतले आहे। ऑइलमध्ये जिरे, मोहरी आणि अद्रक लसूण पेस्ट आणि आपण जे मिक्सरमधून पेस्ट काढली होती ती सगळी मिक्स करून आता आपल्याला मसाले ॲड करायचे आहे। मसाल्यामध्ये हळद, मीठ आणि आपल्या चवीनुसार आपण लाल तिखट आणि आणखी मसाले ॲड करू शकतो। छान असा आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे। आता आपल्याला फ्राय झालेली भेंडी आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे। आपण ऑलरेडी तिला फ्राय करून घेतलेली आहे, त्यामुळे जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही। हलकंसं 2-3 मिनिट आपण त्याला त्या मसाल्यामध्ये फ्राय केलं तरी चालेल। छान असं आपली भेंडी फ्राय रेडी आहे, मस्त दिसते आणि खायलाही सुंदर आहे। आपण ऑफिसच्या टिफिनसाठी किंवा मुलांना टिफिन म्हणून ही भाजी देऊ शकतो। नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा। छान अशी मस्त दिसत आहे आपल्याला